आपल्या टॉपिकचं नाव आहे संबंधवाचक हा। याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, आपण रिलेशन इथे आपल्याला सांगितलेले आहे। जसं आपल्याला प्रश्न जसे विचारले जातात, जसं कस्य पुत्र रामः। आता इथे आपल्याला तक्ते दिलेले आहे दोन तक्त्यांमध्ये एक दशरथ आहे, रावण आहे, धृतराष्ट्र, राम आणि भीम आहे आणि बाजूलाच आपल्या दुसऱ्या तक्त्यामध्ये त्यांच्या पुत्रांची नावं दिली आहे। म्हणजे एकीकडे पिता आणि पुत्र। जसं प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये की कस्य पुत्र राम, म्हणजे कुणाचे पुत्र राम इथे आलेला आहे। त्याच्यामध्ये आन्सर काय येणार आहे आपलं, रामाचे पुत्र कोण आहे, कस्य पुत्र रामः, रामाचे पुत्र नाही आहे याच्यामध्ये, काय कस्य पुत्र राम, राम कुणाचे पुत्र आहे तर ते दशरथांचे आहेत, म्हणून काय म्हटलेलं इथे दशरथस्य पुत्र रामः। आणि इथे आपल्याला स्य म्हणजेच काय षष्ठी विभक्तीचा इथे उपयोग करायचा आहे। षष्ठी विभक्तीचा म्हणजे षष्ठी विभक्तीमध्ये काय येते आपलं चा, ची आणि चे। तसेच आपला दुसरा प्रश्न इथे तोच येतो, तोच आपल्याला काय करायचा बदल करायचा। इथे पुत्र विचारलेला आहे आणि इथे आपल्याला विचारलेला आहे पिता। आता इथे रामाचे म्हणजे कस्य पिता दशरथ, म्हणजे कुणाचे पिता दशरथ आहे। आता पिता विचारलेला आहे त्याच्यामुळे आन्सर काय येईल आपले रामाचे पिता दशरथ आहे। आलं लक्षात तुम्हाला। नंतर याच्यात प्रश्न विचारलेले आहे, आता वेगवेगळे प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहे। त्याच्यामध्ये विचारलेला आहे डॅश डॅश पुत्र दुर्योधन, म्हणजे दुर्योधनाचा पुत्र कोण आहे। दुर्योधनाचा पुत्र, दुर्योधन हा कुणाचा पुत्र आहे तर धृतराष्ट्राचा पुत्र आहे। मग आपण काय करायचं, धृतराष्ट्राला षष्ठी विभक्तीचा वापर करून चा, ची, चे आपण घेतलेलं आहे। मेघनादस्य पिता रावण, मेघनादस्य पिता रावण। आता मेघनादाचे वडील कोण आहे, मेघनादचे वडील कोण आहे, रावण आहे, म्हणून इथे मेघनाद आधी घेतलेला आणि मेघनाद या शब्दाला आपण स्य म्हणजेच आपली षष्ठी विभक्ती लावलेली आहे। दुर्योधनस्य, पुन्हा दुर्योधनस्य आलेला आहे की दुर्योधन म्हणजे कोण, दुर्योधनाचा पिता कोण, दुर्योधनाचा पिता कोण तर दुर्योधनाचा पिता धृतराष्ट्र, म्हणून आपण दुर्योधनाला स्य ही विभक्ती लावलेली आहे। स्य म्हणजे षष्ठी विभक्ती आपण इथे लावलेली आहे। आपल्या दुसऱ्या तक्त्यामध्ये आहे पुस्तकांची नावं, म्हणजे एकीकडे रामायण आहे, महाभारत आहे, रघुवंशम आहे, गीतगोविंदम आहे आणि त्याचे कवी घेतलेले आहे जसे वाल्मिकी, व्यास, कालिदास आणि जयदेव आहे। त्याचे शब्द काय आहे आपले बघा, वाक्य रामायण, रामायणस्य कवी ही वाल्मिकी। आता तुम्हाला सांगता येईल का, रामायणस्य कवी वाल्मिकी म्हणजेच काय, रामायणाचे कवी वाल्मिकी आहेत। तसेच दुसरा प्रश्न याच्यामध्ये आला की महाभारत आहे, महाभारताचे कवी कोण मग व्यास। मग आपल्याला वाक्य कसं तयार करायचं आहे तर आपल्याला महाभारताला स्य जोडायचं आहे। आलं लक्षात, महाभारतस्य कवी व्यासः। परत रघुवंशम आलेले आहे, रघुवंशमस्य काय म्हणायचं आहे, रघुवंशम आलेला आहे त्यातला म जो हलंत आहे तो काय करायचा आहे आपल्याला, तो हलंत म आपल्याला कट करून तिथे स्य लावायचा आहे, म्हणजे षष्ठी विभक्तीचा वापर करायचा आहे, म्हणून रघुवंशमस्य कवी ही कालिदास। नेक्स्ट काय तर गीतगोविंदम, गीतगोविंदस्य कवी ही जयदेव। असं या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे वाक्य तयार करायची आहे। आलं लक्षात।